श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळी सर्वांना. आता चालली आमची तुळशीची पूजा. आज होतं संडे, म्हणलं आम्ही थोडं उशिरा उठलो. रोजचं पोरांना उठवा, टिफिन करा, शाळेला सोडा, लई म्हणजे लई सगळं असते. आता झाली तुळशीची पूजा, म्हणले चला बाहेर उंबरीची पूजा वगैरे करून घ्यावं. आपलं ही नित्यनेमाने पूजा असते. संडे असले की पोरांना इकडं जाऊ तिकडं जाऊ वाटते. पूजा वगैरे चालू आहे माझी. रोजचं नित्यनेमाने माझी पूजा असतेच. सगळ्यांनी अशी करावं, छान वाटते. घरात सकारात्मक ऊर्जा येते, नकारात्मक ऊर्जा अजिबात घरात येत नाही. तुमचा संडे कसं जाते नक्की सांगा आम्हाला पण. पूजा वगैरे झाली, म्हणले रांगोळी काढून घ्या. रांगोळी पण फायनली कंप्लीट झालं. आजची रांगोळी कशी वाटली नक्की सांगा आम्हाला. आज डायरेक्ट अभिषेकची वगैरे पूजाची व्हिडिओ नाही घेतले, डायरेक्ट मी पूजेची व्हिडिओ घेतली. दिवसांनी चापेची फुलं भेटले स्वामी महाराजांना. आज माझे स्वामी महाराज खूप खुश आहेत. पूजा वगैरे झाली, म्हणले 4 वाजले, पोरांना टेरेसला खेळायला घेऊन जाव. ते मस्तपैकी खेळत होते. लहानपणी तुम्ही पण कोण कोण असं टायरचं सायकल बनवून खेळलात नक्की कमेंटमध्ये सांगा. आज वातावरण खूप मस्त होतं, खूप छान वाटत होतं, म्हणून आम्ही आज टेरेसला गेलतो. बघा आमच्या इकडं लोणीमध्ये कसं डोंगर वगैरे किती छान दिसतंय. 6 वाजले होते, म्हणले चला दिवाबत्ती करून घ्या. दिवाबत्ती वगैरे केले. म्हणले संध्याकाळचं स्वयंपाकाचं तयारी वगैरे करायचं आहे. बाहेरचं पण दिवा लावून घ्यायचं होतं मला. उंबरीची पूजा पण झाली, म्हणले चला स्वयंपाकाची तयारी. आज आमच्या मुलांना खायचं होतं बिर्याणी. गेले त्यांच्या पप्पासोबत गावात, सगळे सामान आणले. मला म्हणले कर मम्मी बिर्याणी. मग मी घेतली बिर्याणी करायला. आमची साधी सिंपल बिर्याणी आहे. बिर्याणी कसं बनवतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही एवढं साधं सिंपल पनीर बिर्याणी केलतो. बिर्याणी एकदम छान झालं होतं. मी बिर्याणीला थर दिले, थोडंसं कलर टाकले आणि जरा थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकलेवर आणि एक नंबर बिर्याणी झालतं. स्वामी महाराजांना निवेद दाखवले. शुभ रात्री.